महाल आहेत, त्याच्यामध्ये शयनगृह आहेत. ती काय विमान म्हणजे आपल्या विमानासारखं नाही, 4 लोक 10-5 लोक बसून जायचे, 50-50 लोक बसून जायचे, असलं विमान नाही. ते विमान असं तयार केलंय की त्याच्यामध्ये अत्यंत सुंदर महाल, शयनगृह, बाकी सगळं. कितीही त्यात माणसं आली गेली तर त्या ठिकाणी सगळी व्यवस्था. असं मोठं विमान ते विमान असतं, त्याच्यात शयनगृह आहे. आणि त्या शयनगृहामध्ये, त्या काळ विमानातल्या शयनगृहामध्ये राजा रावण गेलेला आहे. मंदोदरी रावणाची पत्नी पलंगावरती, मंचिकावरती झोपलेली आहे. हनुमंतराया जातोय, बाहेरच बघतोय, मंदोदरी झोपलेली. अत्यंत सुंदर असं स्वरूप आहे मंदोदरीचं. किती सुंदर आहे म्हणा, तर सगळ्या देवीपेक्षा सुंदर असं वैभव आहे मंदोदरीचं. कारण भगवान विष्णूच्या पोटापासून निर्माण झालेली ही मंदोदरी आहे. आणि म्हणून अत्यंत सुंदर असं स्वरूप, कारण विष्णूच अंश तिच्यामध्ये असल्यामुळे सगळा अत्यंत दिव्य असं सुंदर शरीर आहे तिचं तयार केलेलं आहे विष्णूने. अत्यंत कृष शरीराची, सडपातळ शरीराची ही मंदोदरी. मंदोदरी म्हणजे मंद उदर, म्हणजे जिचं पोट लहान आहे तिला मंदोदरी असं म्हणतात. लहान पोटाची, लहान उदराची. काड्याच्या पिटीत बसलेली एवढी साडी, जरी अशा साड्या काय काय दिव्य साड्या होते की काड्याच्या पिटीत बसतील, इतक्या दिव्य साड्या असतात. म्हणजे ती घालणारी कशी असेल, ते वैभव कसं असणार आहे याचं आपण वर्णन करू शकत नाही. अत्यंत दिव्य. आणि मग मंदोदरीला पाहून हनुमंतरायाला वाटतंय की अत्यंत सुंदर आहे. मग कदाचित हीच सीता असेल, कारण एवढं देखणी स्त्री, एवढं स्वरूप असं कुठंच पाहिलेलं नाही. आणि मग राजा रावण आतमध्ये जाते, महालामध्ये बसतोय. त्या ठिकाणी महालात गेल्यानंतर मंदोदरी अत्यंत महान अशी पतिव्रता आहे. राजा रावण पोचता क्षणी त्याची लगेच पूजा करते. क्षणोपचारी पूजन अगोदर करते. आणि मग काय बाकीच्या गोष्टी आपल्याकडे सुरुवात कशा नसते, बराच की पिळवत फिरून काय आणलं मला, आलेले दाव तर काय ना, ते कोणाला असल्या गोष्टी मिळते ते काय. काग विमान, शेण ग्रहण, सोने लंका, रत्न जडित सगळे रत्नाचे पाचूची घरं होती. रत्नाची पाचूची घरं त्या लंकेमध्ये रत्न लावलेली. शेण ग्रहण सुद्धा रत्नाची पाचूचे शयनगृह होते या विमानात सुद्धा. की विचार करा ना, एवढं दिव्य वैभव त्या ठिकाणी होतं, तरी पण पतिव्रता क्रमाय पूजन केलं. आणि मग दोघांची चर्चा दर्शन झाल्यानंतर सुरिकाताई लग्न झाल्यानंतर 5-7 वर्ष आमची पूजा करत होते. आणि मग शाळेमध्ये गेल्यानंतर ते माझ्या पायावरचे हळद कुंकू पाहायची मुलं. रोज हळद कुंकू गुरुजीच्या पायाला कसं काय असतं. बारकी पोरं विचारत नाही, पण मोठी मुलं 7वीचे वगैरे वर्ग असायचे, म्हणजे मोठी मुलं काय विचारायचे, गुरुजी दररोज हळद कुंकू तुमच्या पायाला कसं काय लागत असतं. आणि मला मी हाऊस बायको कधी पूजा करते म्हणून मी दावायला नाही. पुसायचं नाही, विचारा कोणीतरी कसं काय हळद कुंकू लागलं विचारा असते आनंदाचे. आता ते पूजा विजय करत आता काय चालू ते तुम्हाला सांगितलं, तुम्ही पारायण करता त्यामुळे मी सांगितले. अत्यंत सुंदर असं हे शयनगृह आणि दोघांची चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. आणि मंदोदरी राजा रावणाला म्हणत आहे, बोलत आहे, तुम्ही कशासाठी सीतेचं हरण केलेलं आहे, कशासाठी घेऊन आलेला आहात. सीतेला प्रभू रामचंद्राकडे सोपवा, तिला पाठवा श्रीरामाकडे. जर तुम्ही नाही सीतेला पाठवलं प्रभू रामचंद्राकडे
तर आपली लंका राहणार नाही, इथं कुणीही राहणार नाही, सगळा विध्वंस होईल. मग कशासाठी हे विघ्न तुम्ही आणले? खूप चांगला सल्ला त्या ठिकाणी मंदोदरी देण्याचा प्रयत्न करते. आणि राजा रावणाला काय म्हणते ती, तुम्ही सीतेला कशासाठी घेऊन आलेला आहात? तुम्हाला काही कमीत का पत्नी, कितीतरी पत्नी, काय अडचण नाही, सीतेला कशासाठी तुम्ही हरण करून घेऊन आला? त्याच्या पुढचं काय बोलते ती, किती सुंदर आहे मुली सीता, किती स्वरूप आहे, किती मोठं स्वरूप आहे मुली. माझ्या दासीचं जेवढं सौंदर्य आहे तेवढं सुद्धा सीतेचं सौंदर्य नाही. सीतेच्या सौंदर्यापेक्षा माझ्या दासी सुंदर आहेत. मग मी किती सुंदर आहे हा भाग वेगळा, मी किती सुंदर आहे हा भाग वेगळा. माझ्या दासी सुद्धा मुली सीतेपेक्षा सुंदर आहेत. तरी तुम्हाला ही बाब का सुचाल, इतकं वैभव आहे तरी तुम्ही कशासाठी सीतेला हरण करून? तरी सुद्धा राजा रावण आपल्या बुद्धीमध्ये काय बदल करायला तयार नाही. तर विनाशकाली विपरीत बुद्धी, विनाश होणार असतो तेव्हा माणूस काय ऐकायला तयार नसतो. आणि मग हिला चालत नाही मंदोदरीचा सुद्धा काही केल्या आणि पुन्हा ती काय म्हणते ते असं ऐकत नाही. नवरा जरा सौम्य भाषेत ऐकली तर जरा थोडी तिची भाषा स्वर बदलते. पिठीत कसे स्वर आहेत ना वेगवेगळे, ते पुन्हा त्याच्या पुढचे स्वर निघायला लागतात. आणि मग मंदोदरी सांगते राजा रावणाला, म्हणजे तुम्ही ऐकायला जर तयार नसाल तर म्हणते मीच हे कार्य करते. मी सीतेला सैनिक घेऊन सीतेला प्रभू रामचंद्राकडे सोपवते. मीच काम करते, तुमच्याला होत नाही. आता आली का म्हणजे एवढं सोडून केले म्हणतात आता ही बाकी पट्ट्या करायला प्रयत्न आहे. असं ऐकल्यानंतर गंमत हित अशी आहे, राजा रावणाचं सुद्धा मंदोदरी पुढे चालत नाही. पतिव्रत आहे, महान पतिव्रत आहे, सेवा आहे, पुण्य भरपूर आहे. जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे ज्योती. जिथं दिव्य गोष्टी असतात तिथं माणसं वाटतात, नमस्कार करतात. कुठेही माणसं वाटत नसते. तसं इथे दिव्य मंदोदरी, त्याचा शब्द काय साधा नाही, उभं काहीतरी बोलायला असं शब्द नाही. मी स्वतः जाऊन सीतेला सोडून येते म्हणजे सैनिक घेऊन, इंद्रजिताला घेऊन, सैनिक घेऊन, सगळे जण जाऊन, सेनापती सगळे प्रधान घेऊन म्हणजे मी सोडून येते त्यांना. इथं राजा रावणाचा सुद्धा इलाज चालणार नव्हता. एकही शब्द माघारी बोलू शकला नाही राजा रावण मंदोदरीला. पण मनामध्ये त्याने विचार केला की म्हणला खरंच तसं कार्य करून टाकेल. म्हणला हे काय बोलते तसे करणारच. मग त्याने युक्ती काढली. कपटी माणसांकडे अनेक युक्ती असतात, अनेक. बाजारामध्ये जर तुम्ही गेला, ज्याचा माल सगळ्यात बाद आहे ते लय वरडून निघत, लय वरड. काय तर माल बाद आहे ना, आपला माल किती चांगला आहे सगळ्यांनी घेऊन जावं ते लय वरड. ज्याचा माल खरोखर चांगला आहे ते का पुढे बसते, जे चांगलं केलंय ते तपासून केलं. तसं इथं मंदोदरी पुढे राजा रावणा सुद्धा चालेना, गपगार बसला. पण आता म्हणजे खरंच अशी करी. मग तुम्हाला मी ह्यातलं काय काय जमते गोष्टी शॅम्पल मारूया म्हणतात. शॅम्पल तुम्ही शॅम्पल हात चालते काय शॅम्पल मारली गेली तिथं, तुझं बरोबर आहे म्हणला. मग खरंच तसं करतो म्हणलं, काय कर सीतेला घेऊन सोडतो म्हणला. पण म्हणलं माझी पूजा इतर झाली पाहिजे म्हणला. भगवान शंकराचा भक्त आहे.
माझी पूजा वगैरे होते, आता मी कुठे पूजेला बसणार आहे म्हणला. मग पूजा झाली, ओरडली का मी म्हणला जाऊन सीतेला सोडून येतो म्हणला. ज्याच्या डोळ्यावर पांढरा चष्मा आहे त्याला पांढरं जग दिसतं, ज्याच्या डोळ्यावर काळा चष्मा आहे त्याला काळं जग दिसतं. ही सरळ भावनेची आहे, शुद्ध भावनेची आहे. आणि ह्याला वाटलं खरंच राहून त्याला सोडून येईल, पण ती किती खोट आहे, ती काय खरं बोलणार आहे का? नाही. आणि मग ते गोष्ट सांगितल्यानंतर मंदोदरी गप्प बसली. बरं झालं म्हणजे मग या जाऊ सोडवलं. आणि स्त्रियांचं कसं असतंय, एकदा एक विषय सांगितला पुन्हा त्या विषयाकडे त्यांचं ध्यान नसतं. काही स्त्रियांचं असं होतं, सगळ्याच नाही, वाईट लक्ष ठेवून नसतं, सगळ्याच असं नसतं. आणि मग ही मंदोदरी ही पुढच्या पदाला पोचलेली आहे. त्यामुळे तिला कसं आहे, किरकोळ गोष्टीला लई पोहा न करता सोडतो म्हणते ती, सोडती काय बिघडते, चांगले स्वभाव माणसं असा विचार करतात. आणि जर तिनं सांगितलं पण तसं कार्य केलं नाही, उलट दिशेने मार्गाला लागला, आता उपाट्या मार्गाला लागला. पण आता म्हणला बंदोबस्त वाढवायला लागतोय, नाहीतर ही कवाना म्हणला सीतेला घेऊन जायचं सोडली. आणि मग राजारावांनी विचार केला. आणि आपल्या गुप्त दासी काय असतात, राजे लोकांकडे लई मोठी यंत्रणा असते. दासी वेगळ्या, गुप्त दासी वेगळ्या, हेर वेगळे, चौकशी करणारे, युद्ध करणारे सैनिक वेगळे, सगळे वेगवेगळे गोष्टी असतात. त्या गुप्त हेर दासी ज्या होत्या त्यांना बोलावून घेतलेल्या ते आणि हळूच सांगायला लागलेले सगळ्या गोष्टी. म्हणलं तुमच्याकडे काम आहे काय? काम म्हणलं आत्ताच मंदोदरीने सांगितलेलं आहे. म्हणला काय सांगितले? मी सीतेला जाऊन सोडणार आहे करून रामचंद्राला, आणि ते तसं खरंच करेल म्हणला. मग सीतेला अशोकवनातनं जाऊ द्यायचं नाही असा बंदोबस्त करा. आता हे सगळं हनुमंतराया बघतोय, डोळ्यानं सगळ्या गोष्टी बघतोय आणि सगळं ऐकतोय काय काय म्हणतोय ते. आणि मग तुम्ही आताच्या आता जावा आणि पुढच्या तयारीला लागा. तिथं अजिबात कोणाला सुद्धा येऊ द्यायचं नाही. आणि आलेच कोण, जरी मंदोदरी आले, जरी बाकीचे कोण काय आले, तर त्यांना सीतेला घेऊ द्यायचं नाही. हे सगळं ते सांगतोय. आणि मग मंदोदरीने जे रामाला सांगितलेलं आहे त्या गोष्टी घडून येऊ नका असं तो सांगतोय. सगळ्या गोष्टी हे सगळं हनुमंतराया त्या ठिकाणी पाहतोय, ऐकतोय. आणि तुम्ही आताच्या आता अशोकवनामध्ये जावा आणि त्या ठिकाणी हा सगळा बंदोबस्त करा. मंदोदरीची रावणाची सगळी चर्चा ती ऐकत असताना सीता अशोकवनात आहे हे ज्यावेळी मंदोदरीचे तोंडून ऐकलं आणि आता इथं राजा रावण पुढच्या व्यवस्थेला लागलेला आहे, हे सगळं ऐकल्यानंतर हनुमंताची खात्री पटली की सीता ही अशोकवनामध्ये निश्चित आहे. तोपर्यंत त्याला ठिकाण कळलेलं नव्हतं, कुठं आहे काय काय माहित नव्हतं. आणि त्या दरम्यान मात्र या प्रसंगामध्ये त्याला सीतेचा शोध लागलेला आहे. सीता अशोकवनात आहे ही त्याला आता खात्री पटलेली. पण अशोकवन कुठं आहे, बाकीच्या पुढचं रस्ता कुठं आहे हे त्याला काय माहिती. मग त्यानं काय केलं, ह्या ज्या दासी ताबडतोब त्या अशोकवनात जायला सांगितलेल्या होत्या, त्याच्या मागोमागच तो गेला. राजा रावण पण त्यांच्याबरोबर गेलेला होता आणि सगळे अशोकवनामध्ये गेलेले. हा सुद्धा गुप्त रूपानं अशोकवनामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे. तिथं गेल्यानंतर त्या ह्या गुप्त दासी बाकीच्या राक्षसांना सांगतात आता बंदोबस्त सगळा कडक करा, इथं कोणालाही येऊ द्यायचं नाही आणि सीतेला या ठिकाणून सोडायचं नाही. सगळं त्या ठिकाणी योजना त्या ठिकाणी तयार करतात. राजा रावण येऊन त्या ठिकाणी सीतेला धमकावण्याचा प्रयत्न करतोय की आता कोण येणार आहे इथं, एवढं समुद्र ओलांडून इतक्या लांब कोणालाही घालणार आहे, लंका कुठं आहे, अशोकवन कुठं आहे.
कुणीही येणार नाही. आणि हे काही सामान्य काम आहे का? मग इथं कुणीही पोचणार नाही. तू माझ्याबरोबर लग्न करून विवाह करून निवांत या ठिकाणी राहा, तुला पाहिजे ते सुख मी द्यायला तयार आहे, असं तो सीतेला सांगून मन वळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर हनुमंतरायानं त्याला अत्यंत दुःख होते. आणि सीताबाईला सुद्धा आपण केलेल्या चुकीची आठवण यायला लागते की आपण जर रेषा ओलांडलो नसतो तर ही एवढं आपल्या पुढे आलं नसतं गोष्टी. आपलाही अपराध घडलेले आहे, आपली चूक झालेली आहे, लक्ष्मण रेषा ओलांडायला नको होती म्हणून नको ते दुःख आपल्याला वाटलेले गेले. म्हणून सीतामाता स्वतःच्या मनाला सुद्धा ती खात आहे. आणि आता अशोकवनामध्ये या ठिकाणी हनुमंतराया आल्यानंतर सीताबाईला त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. पण लगेच कसं तिथं समोर जायचं म्हणून सगळे माहिती घेतोय तो आणि झाडावर चढून त्या ठिकाणी बसतोय. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, त्या ठिकाणी सीताबाईचं दर्शन झालेलं आहे. हनुमंतरायाला झाडावरती वर चढून बसलेला आहे आणि त्या ठिकाणी सगळा विचार करू लागलेला आहे हनुमंतराया. अशोकवनात प्रवेश केल्यानंतर त्याला प्रभू रामचंद्रांना सांगितलेली खून त्या ठिकाणी पडायला लागलेली की प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं हनुमंतराया सीता कुठे असेल ज्या ठिकाणी झाड सुद्धा राम नाम उच्चार करत असतील, राम नामाचा जप करत असतील, त्या ठिकाणचे दगडधोंडे सुद्धा राम नामाचा जप करत असतील, पाना फुलातून सगळ्या राम नामाचा जे जे काय ऐकू येत असेल अशा ठिकाणी सीता असणार. ती खून सांगितली होती आणि ती खून बरोबर हनुमंतरायाला पटलेले. झाडातून सुद्धा रामनाम ऐकू येत होतं, पानातून फुलातून सुद्धा रामनाम ऐकू येत होतं, फळातून रामनाम ऐकू येत होतं, दगडधोंडेतून रामनाम ऐकू येत होतं. सगळ्या प्रत्येक वस्तूतून प्रत्येक ह्याच्यातून रामनाम ऐकू येत होतं. म्हणजे सीतामाई इतकं ध्यान करते, एवढं नामस्मरण करते, अहोरात्र नामस्मरण करते बरोबर रामचंद्राचं की तो परिसर सगळा पावन झालेला आहे, राम नामामुळं पावन झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी हनुमंतरायानं पाहिल्यानंतर आता प्रभू रामचंद्राने जी दिलेली अंगठी आहे मुद्रिका, त्याला काय खून पटवण्यासाठी आपण जर समोर गेलो तर ओळखणार नाही, म्हणून प्रभू रामचंद्राने ओळखण्यासाठीची जी खून होती तो रामदूत आहे हे ओळखण्यासाठीची खून मुद्रिका दिलेली हनुमंतराया सीतामाईच्या पुढं ती मुद्रिका टाकतात. आणि मुद्रिका पाहिल्यानंतर मुद्रिका हातामध्ये घेते सीतामाई आणि मुद्रिकेला पाहून त्या ठिकाणी संवाद करू लागलेले आहे. आता आपण माणसं कशी माणसाबरोबर बोलतो तसं त्या मुद्रिकेबरोबर सीतामाई बोलू लागलेले.
श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। मुद्रिका हातात घेतल्यानंतर मुद्रिकेबरोबर बोलायला लागलेले. आता बाबा जड वस्तू आहे, अचेतन वस्तू आहे मुद्रिका. मुद्रिकेबरोबर काय बोलत आहे? तू इतक्या लांबून मला भेटायला आलेस, किती लांबचा प्रवास करून आले, तू थकलीये का? इतके सागर ओलांडून आले, मला भेटण्यासाठी आले. म्हणजे मुद्रिकेला पाहून प्रभू रामचंद्राची आठवण झाली आणि प्रभू रामचंद्रालाच बोलू लागलेले सीतामाई. तुला वाटतं मुद्रिका नाही आली, रामच मला भेटायला आलेला आहे. म्हणजे राममय झालेली आहे, भाव अवस्था तिची राममय झालेली आहे. अत्यंत भाव विवश होऊन ती प्रभू रामचंद्राला बोलू लागलेली आहे. आणि मग हे सगळं हनुमंतराय पाहतोय आणि सीतामाईची किती दृढ श्रद्धा आहे. आणि एवढ्या अडचणीत इथं येऊन सुद्धा तिनं राम नाम सोडलेलं नाही, सेवा सोडलेली नाही, भक्ती सोडलेली नाही. आज ही प्रभू रामचंद्राबद्दलची जी भावना आहे ती शुद्ध आहे. हे पाहिल्यानंतर हनुमंतरायाला अत्यंत आनंद होतो, कारण ही सामान्य गोष्ट नाही. आणि मग हनुमंतराया हे सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करत आहे. आपण आता समोर जाऊन उभा राहावं तर आपल्याला लगेच ते ओळखणार नाही. म्हणून तो झाडावर बसून कीर्तन करायला लागलेला आहे, भजन म्हणायला लागलेलं आहे, कीर्तन करायला लागलेलं आहे झाडावर बसून. कीर्तन आता चालू झालं. बोला कानडा विठ्ठल केलं कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारयाचा ईश्वर असा प्रगटला विठेवर, उभय ठेविले हात कठेवर, पुतळा चैतन्याचा हनुमंतरायाने सगळं हे पाहिल्यानंतर तो राम नाम गायला लागलेला आहे.
कीर्तन करू लागलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं ऐकून हा रामदूत आहे असं सीतामाईला खात्री पडते. आणि मग कोण आहे तू रामाचं भजन करणारा, कोण आहेस तू भक्त, माझ्या समोर ये म्हटल्यानंतर हनुमंतराय खाली येतो, सीतामाईचं दर्शन घेतो, लोटांगण घालतो, अत्यंतिक आनंद होतो सीतेला पाहून. आणि सीतामाईला सुद्धा हनुमंतरायाला बघून अत्यंतिक आनंद होतो त्या ठिकाणी. आणि मग हनुमंतरायाला सगळं विचारू लागलेले सीतामाई, राम कसा आहे, राम कसा आहे. आता रामाचं वर्णन, राम कसा आहे, रामाचं वर्णन करणं कोणाला शक्य आहे, कोणाला शक्य नाही. जिथं वेद मौन पाळतात तिथं हनुमंतरायाचं काय वर्णन करणार रामाचं. कुणीही रामाचं वर्णन करू शकत नाही. आणि सीतामाई बोलते, तुम्ही राम भक्त आहात, मला खून पडणार कशी, तुम्ही सांगा ना राम कसा आहे. राम कसा आहे म्हटल्यानंतर हनुमंतराया विचार करतो तिथं रामाचं वर्णन काय करायचं. कारण ते बुद्धीच्या पलीकडचं वर्णन आहे, विचाराच्या पलीकडचं वर्णन आहे. वेदानं सुद्धा मौन धारण केलेलं आहे. आणि मग हनुमंतराया वर्णन करू लागलेलं आहे. सीतामाईला प्रभू रामचंद्राचं स्वरूप सांगायला लागलेलं आहे, वर्णन करायला लागलेलं आहे. हे राम कसा आहे म्हणजे रामाचे जे डोळे आहेत त्याला जे देखणपण आहे ते किती देखणे आहेत. देखणेपणाला सुद्धा देखणेपण यावं असं ते डोळे आहेत. म्हणजे कसे, आपण डोळ्याने पाहतोय, आपण कशाने पाहतोय, डोळ्याने. डोळ्यांचे डोळे तो आहे, डोळ्यांसाठी डोळा प्रभू रामचंद्र आहे. आपण कानाने ऐकतोय पण कानाचाही कान तो आहे. आपण सुख मागतोय त्या सुखाचाही सुख प्रभू रामचंद्र आहे. आनंदाचाही आनंद प्रभू रामचंद्र आहे. म्हणजे ते आपण वर्णनच करू शकत नाही. सर्व देहातही तोच आहे. रामाशिवाय काहीही नाही. जिथं राम नाही तिथं काही नाही असं रामाचं वर्णन. तो काळाचाही काळ आहे, शांतीची परमशांती आहे. आपण ध्यान करतोय, जप करतोय, ध्यानाचाही ध्यान प्रभू राम आहे. हे खोलातलं वर्णन आहे. तुमच्या आवडीच्या बाहेरच्या गोष्टी त्या खूप मोठा विषय आहे. प्रभू रामचंद्राला समजणं, रामाला समजण्यासाठी राम व्हावं लागेल, मग राम समजेल. आणि राम होणं कुणालाही शक्य नाही. कुणाला म्हणजे कुणालाही नाही. 33 कोटी देवांनाही नाही आणि कोणत्याही देवांना नाही. त्यामुळे राम कसा आहे हे फक्त रामालाच माहित आहे, तर दुसऱ्या कुणाला काय माहिती नाही. कारण आपल्याला माहित आहे ज्या शेषावरती पोहोचलेले आहेत नारायण भगवान विष्णू, तो हजारो फणांचा भुजा असलेला, फणा असलेला हा शेष, तो सुद्धा भगवंताचं वर्णन करता करता त्याची शेषाची सुद्धा जीभ फाटली गेली. वेदाने मौन धारण केलं, तिथं बाकीचे काय बापुडे. आणि म्हणून तो अल्प असं त्या ठिकाणी वर्णन प्रभू रामचंद्रच करतोय आणि शेवटी सांगतोय. आता बाकीचं जाऊ द्या म्हणतोय, भेट झाली आता तर मग
आता इथं कशाला थांबायचं, आता तुम्हाला मी घेऊन प्रभू रामचंद्राकडे घेऊन जातो आणि प्रभू रामचंद्राची भेटच घडवून देतो. मग तुम्ही माझ्या पाठीवरती बसा, मी तुम्हाला घेऊन जातो आणि प्रभू रामचंद्राची भेट घडवून देतो. असं हनुमंतराया त्याला दम निघे नाही. कार्य सीताशुद्धीचा करायला आलाय, पण ती सीतेची अवस्था बघितल्यावर त्याला दम निघे नाही. आताच तुम्हाला मी माझ्या पाठीवर घेऊन जातो आणि प्रभू रामचंद्राची भेट घेतो असं म्हणू लागले. हा भेटावयाची रघुपती निजळी चक्की तुझ मारुती तुझे कोणी आचरती मज निश्चिती मानले एका रामावा छोरी जाण परपुरुषी आरोहण तुझीचे पतिव्रता महारोष हा इतिहास हरे हरा सांडोळी रामोत्तम पुरुष वानरी गात्र स्पर्श दुर्पत्युरत्या महाघोष हा इतिहास हरिहरा आंगोंगी परमेश्वर करिता गुरुपत्नी रक्षण तुर्की विधूषी दूषण झाला संपूर्ण प्राचिती कैसेची मज खांदी वाहता दोषी होशील हनुमंता मितवनेगा सर्वता दोहीचे माता महादोष परपुरुषी अनुसरण एकाएकी सहगमन करिता दोघाही दूषण सत्य जाण हनुमंता. हनुमंतराय असं म्हटल्यानंतर सीताबाई त्याला सांगते, बाबा तुझं म्हणणं खरं आहे, तू मस्त बलिशाली आहेस, मला घेऊनही जाशील तू, पण परपुरुषाला स्पर्श करता येत नाही मला, आणि त्यामुळे तुझ्या पाठीवर कशी मी बसून येणार. जर तुझ्या पाठीवरती बसून मी गेली तर म्हणजे तुलाही दोष आहे आणि मलाही दोष आहे. एवढं ब्रह्मचर्य पालन केलेला हनुमंतराया की तुलाही आजपर्यंत तूही कोणाला स्पर्श केलेला नाहीस. आता या संबंधीचे एक वर्णन आहे हनुमंतरायाच्या ब्रह्मचर्याच्या बाबतीत. ब्रह्मचर्याचं वर्णन या व्रताचं. हनुमंतरायाचा ब्रह्मचर्य हे जन्मल्यापासून आहे आणि त्याला निज लंगोटी आहे. आपल्याला माहिती आहे जन्मताच सोन्याची लंगोटी आहे. तर ब्रह्मदेवाने सुद्धा हनुमंतरायाचं लिंग पाहिलेलं नाही. स्वतः ब्रह्माने सुद्धा जो तयार करतो सगळं देव त्याने सुद्धा त्याला सुद्धा पाहता आलेलं नाही. हे सोडून द्या, स्वतः अंजनी मातेला सुद्धा त्याचं लिंग दिसलेलं नाही, आईला सुद्धा ते लिंग दिसलेलं नाही. आणि मग जिथं स्वतःच्या आईला सुद्धा हनुमंतरायाला पूर्ण पाहिलेलं नाही, लिंग पाहिलेलं नाही तिनं, आणि मग स्पर्श करण्याचं तर स्त्रियाला ती गोष्ट दूर राहिली. म्हणजे किती गुढ गोष्ट आहे. आणि असा तू हनुमंतराया की तुझ्या लिंगाचं दर्शन तुझ्या आईला सुद्धा झालेलं नाही, तू कुठल्याही स्त्रीला स्पर्श केलेला नाहीस, आणि मग मलाही दोष लागेल तुझ्या पाठीवर बसून गेल्याबद्दल, कारण परपुरुषाच्या स्पर्श होईल, मलाही दोष लागेल आणि तुलाही दोष लागेल. मग दोघांनाही दोष नको, दोघांची अपकीर्ती होईल जगामध्ये, आणि म्हणून असं करायला नको. अशा पद्धतीनं जरी हनुमंतराया त्या ठिकाणी म्हणत असला तरी सुद्धा सीताबाई त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग सगळ्या गोष्टी समजावून सांगत असताना त्या ठिकाणी पूर्ण सगळी माहिती घेत आहेत सीताबाई की कसे आहेत राम लक्ष्मण,
बाकीचं काय आहे ते सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतायत आणि आणखी खात्री करण्याचा प्रयत्न करतायत की हे खरंच हा रामदूत आहे का? रावण कसा सोंग घेऊन आलेला होता वेश बदलून, संन्याशाचं वेश घेऊन, तसंही एखादा मायेवी राक्षस तर आलेला नाही का अशी शंका पण सीतामाईला निर्माण होते. कारण राक्षस काही करतात, रूप घेतात, आवाज काढतात, उभे होऊन काही करतात. तसं म्हणजे चुकून रावणच असं रूप घेऊन आलेलं असलं तर काय सांगता येते, किंवा दुसऱ्या राक्षसाने कुणी रूप घेतलेलं असलं तर काय सांगता येते अशी शंका निर्माण होते. म्हणून खात्री करण्यासाठी आणखी काही गोष्टी हनुमंतरायाला ते विचारतायत आणि सीतामाई हनुमंतरायाला म्हणते की मला तुम्ही त्यांची नेमकी एक जवळच असं काय प्रसंग काय कोण सांगा म्हणते की जेणेकरून तुमची मला ओळख पटेल. आणि मग हनुमंतराया सांगतात की तुम्ही ज्यावेळी राम लक्ष्मण सीता वनवासाला जायला निघालेला असताय त्यावेळेला वल्कल धारण करून तुम्ही आलेला आहात. वल्कल कशी नेसायची हे तुम्हाला येत नव्हतं आणि ती वल्कल प्रभू रामचंद्राने तुम्हाला नेसवली. तुम्हाला ती वल्कल सुद्धा नेसायला येत नव्हती आणि सगळी वल्कल ते प्रभू रामचंद्राने तुम्हाला नेसवलेले स्वतः. हा प्रसंग सांगितल्यानंतर मात्र सीतामाईला खात्री पडते हाच रामभक्त आहे आणि निश्चितपणानं खात्री पडते. श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, ब्रह्मचार्य कौपिन अंजनी माता ननेचे लग्न, माझ्या लिंगाचे दर्शन द्रष्टापन पावेना. आईची देखोनी माझी चिठी, मुद्रिका देवोनी माझे हाती, मज धाडिले ओ तुझ प्रती, तुझ्या चिठ्ठी विकल्प. श्रीरामे सांगितली खून, करविली वल्कले परिधान, तुझ नेसता नये जाण, श्रीरामे आपण नेसविली. ते सगळे आता खून पटले, काय अडचण नाही. हनुमंतरायाला खूप भूक लागलेली आहे आणि मग तिथे येईपर्यंत त्यानं काही खाल्लेलं नाही, पाणी पिलेलं नाही, काय खाल्लेले नाही. का तर खायचं तर कुठं काय खायचं, खाण्यासारखी तिथं सगळी ठिकाणं अशुद्ध होती आणि म्हणून कुठेही काय ग्रहण केलेलं नव्हतं. आणि आता त्याला भूक लागलेली म्हटल्यानंतर सीतामाई सांगते की झाडाची फळं तू खा. झाडं हलवून फळं पडल्यानंतर ती फळं तू खाऊ शकतोस. पडलेल्या फळाची खाण्यासाठी आज्ञा आहे आणि तो फराळ करायला तुला काय हरकत नाही. अशा पद्धतीनं हनुमंतरायाला ते फळ खाण्यासाठी सांगते. आता काही केलं तर सीता आपल्या हाती लागत नाही. ते रावणाच्याही लक्षात यायला लागलेलं आहे, कारण संकट वाढायला लागलेले. हनुमंतराया सीतेला आणखी पुन्हा आपल्या शक्तीची प्रचिती यावी म्हणून तो लंकेमध्ये येतो आणि पुन्हा आणखी त्रास द्यायला चालू करतो. इंद्रजिताचाही अपमान करतो. इंद्रजिताचं सुद्धा त्याच्या पुढं काही चालत नाही. कोणत्याही राक्षसाचं हनुमंतराया पुढे काही चालत नाही. सगळ्यांना तो त्रास करतोय. काही केल्या हनुमंतराया आटवायला तयार होत नाही. आणि मग त्या ठिकाणी
इंद्रजित म्हणतोय मी आता हनुमंतरायाला बांधून घेऊन येतो. राजा रावणाने सांगितले लय धुडकूस काढल्या म्हणजे तर त्या वानराला तू बांधून घेऊन ये. आणि मग इंद्रजिताला वर असतोय ब्रह्मदेवाचा एक ब्रह्मपाश आहे आणि त्या ब्रह्मपाशाचं वर असल्यामुळं तो ब्रह्मदेवाला सांगतोय की आता हे काम माझं झालं पाहिजे. त्या पाशात बरोबर अडकले पाहिजे. बांधून मी हनुमंतरायाला आणलं पाहिजे. आता हनुमंतराय असा आहे की याला कुठलाही ब्रह्मपाश चालू शकत नाही. कुठल्याही वेळी काळाची सत्ता त्याच्यावर चालू शकत नाही. अखंड चिरंजीव असलेला हनुमंतराय कुठलेही शस्त्र चालत नाही. काय पाणी अग्नी काय चालत नाही. तो ब्रह्मपाश कसं चालणार. मग ब्रह्मदेव हनुमंतरायाला विनंती करतात बाप्पा हनुमंतराया तुझ्याकडे काय चालत नाही मलाही माहिती आहे सगळं. पण इंद्रजिताना ब्रह्मपाश आणल्यानंतर तू तेवढं बांधून घे स्वतःला आणि आपला त्यांच्या बरोबर जा असं सांगतात. ब्रह्मदेवाच्या आज्ञा म्हणून शांत राहतात हनुमंतराया. इंद्रजित बांधून घेऊन जातो. सभेमध्ये त्या ठिकाणी आणलेले आहेत बांधून. सगळेजण बघतायत. आता बरं झालं म्हणजे लय गोंधळ घातले होता याने. खूप त्रास दिलेले बांधून आणलं बरं झालं. आता काही ठेवत नाही ते. आणि मग बांधून आणल्यानंतर त्या ठिकाणी चमत्कार दाखवायला सुरुवात केलेली आहे. सरासरी कुठली गोष्ट त्याला कळू शकत नाही आणि म्हणून आपलं सामर्थ्य त्या ठिकाणी दाखवायला हनुमंतरायाने चालू केलेलं आहे. शेपटीचं वेटोळा करून त्या शेपटीवरती तो बसलेला आहे. आणि मग जेवढे आसन आहेत सभेत आलेल्या लोकांचे त्यांच्यापेक्षा उंच आसन करून तो बसलेला आहे. शेपटी अशी वाढवून द्यायला लागलेला आहे. राजा रावणाच्या खुर्चीपेक्षाही उंच असं आसनापेक्षाही उंच त्याचं आसन होतंय. आणि मग राजा रावणाला तो अपमान वाटतो. काही केले तर हनुमंतराया तिथं त्याच्यापुढे काही चालत नाही हे लक्षात येतं. आणि मग शेवटी युक्ती काढतो हनुमंतराया रावण की म्हणजे तुझं मरण तर कशात आहे आम्हाला सांग. काय केले ह्याला युद्ध करून सुद्धा मरत नाही. काय शस्त्र टाकून मरत नाही. काहीच होत नाही ह्याला. मग कशात मृत्यू तुझा. तुझं मरण कशात आहे. हनुमंतराया सांगतात माझं मरण शेपटीत आहे. आता दुर्मरण हनुमंतराया सुद्धा खोटं बोलायला लागला. कसं खोटं बोलायला लागला. अरे खोट्या नाही. तो चिरंजीव आहे. तुला काही मृत्यू नाही. कशात मृत्यू म्हटल्यानंतर शेपटीमध्ये मृत्यू आहे माझा असं सांगितल्यानंतर राजा रावणाला खरंच वाटतं शेपटीमध्ये मृत्यू आहे. मग ही शेपूटच पिटवून टाका म्हणतो. मग कशाला राहतोय. मागे एकदा असं त्यानं कामकाज केलेलं आहे ना. कोणाचं जटायूचं. जटायू सुद्धा रावणाला ऐकत नव्हता. सीतेची सोडवणूक करून तो रामापूजीने सोडला असता किंवा रावणाला पिठाळून लावला असता तिथनं. पण त्यावेळेस सुद्धा त्यानं अशी चालाकी केली आणि जटायूला विचारलं कशात मरण आहे तुझं. ते साधा होतं आहे आपल्या बुवासारखा. माझं मरण पंखामध्ये आहे. ते खरं खरं सांगून टाकलं. आपले बुवा सुद्धा खरं खरं सांगतील किती भाकरी खातील काय सगळं खरं सांगतील. आणि मग त्या जटायूचं मरण पंखात आहे म्हणल्यानंतर ते जटायूचे पंख छाटले होते राजा रावणाने. अशा पद्धतीनं आता सुद्धा युक्ती काढली देणं तुझं मरण कशात आहे. शेपटीत आहे म्हणल्यानंतर शेपटी हातात पिटूया म्हणला. शेपटी पेटवण्यासाठी सगळ्या लंकेतली कापडं गोळा केली. म्हणजे शेपटी केवढी असेल याचा विचार करा. सगळी कापडं गुंडाळली. घरात कुठे नव्हती तेवढी सगळ्याच्या घरातली मी तरी बी कापड कमी पडायला लागली. पुन्हा पुन्हा तर दिशीच्या माणसाशी कापड काढायला शेपटीला गुंडाळायला.
तरी सुद्धा कापडं अपुरी पडायला लागली. ती काही शेपूट बाकाय त्रिभुवनातली कापडं आणली तरी ती तर कमी पडतील. हे हनुमंतरायाची शेपूट आहे. सगळे कापडं कमी पडली आणि पुन्हा मग तेल तूप सगळं होता म्हणजे कापडावरती आणि पिटवून टाका होम केल्यासारखं आणि भरपूर तेल आणि तूप वगैरे ओतलेले आणि शेपटी पेटवलेले. शेपटी पेटवताना म्हणला आपल्याकडे कसं शिदुरी सोडायचा मान वगैरे असतो. मी शिदुरी सोडते नाव वगैरे घेऊन सोडतात. शिदुरी सोडणारी मी खोटी असते घेतलेली नाव खोटी असतात. त्याचं खरं काहीच नसतं. मान असतो ना आमच्या हस्ते शिदुरीचं वाटत चल. तसं राजा रावणाला वाटला काय की मरणार आहे. मग ह्याच्या मरणाचा वाटेत तरी मी मान तरी मीच व्हावं. माझ्या हस्ते ह्याचं शेपूट पेटवावं आणि त्याचा मृत्यू व्हावा म्हणून तो शेपूट पेटवायला जातोय. जाळ होतोय आणि राजा रावणाची दाढी मिशा पाक चढली. आणि मग ते शेपूट पेटल्यानंतर त्या शेपटीनं पेटलेल्या शेपटीनं पुन्हा आपला पराक्रम दाखवायला चालू केलेला आहे. बघा शेपटी सुद्धा हनुमंतरायाच्या आज्ञेनुसार काम करते. तुम्हाला काय वाटतं शेपटी म्हणजे येवणासारखी शेपटी नाही. आज्ञेनं शेपटी सुद्धा आज्ञेनं काम करणार. सगळं स्वतःच्या ताब्यात असते. हो आपला आपल्या ताब्यात काहीच नाही. खायचं आपल्या ताब्यात नाही. कोणाला काय द्यायचं आपल्या ताब्यात नाही. काय नाही घरचे लक्ष ठेवून देत किती पैसे दिले माझ्या कितीतरी बाया भांडणारे असते घरात. एवढे पैसे देतील आम्ही काय बोलत नाही. दाखला उजळायला काय करायला अनंत गोष्टी असतात. सोप्या नाहीत गोष्टी कारण आपल्या हाती काहीच नाही. जन्म आहे आपल्या हाती नाही. मृत्यू आहे आपल्या हाती आहे. आपल्या हाती मृत्यू नाही. कुठली इंद्रिय आपल्या हातात आहे का? जर हातात असतं तर आपण ह्या हातानं दुसऱ्याला काही शिक्षा केली असती का? ह्या हातानं काय वाईट केलं असतं का? डोळा आपल्या ताब्यात असतं तर ह्या डोळ्यानं भांडण चाललेलं असं बघत बसलं असतं का? वाईट कोणाचं काय ऐकू येते की असं कान लावून ऐकत बसलं असतं का? काहीच आपल्या ताब्यात नाही. काही नाही. शरीर नाही, इंद्रिय नाही, मन नाही, काहीच आपल्या ताब्यात नाही. तर सर्व गोष्टी ताब्यात आहेत हनुमंतरायाच्या. शेपटी सुद्धा ताब्यात आहे आणि शेपटीला आज्ञा दिली कर म्हणजे तुझं काम करायला सोडून सगळा विध्वंस करून टाकायचा. सगळी घरं जाळून टाकायची. सगळ्या घरांना आगी लावल्या शेपटीने. सगळीकडे जाळपोळ करायला सुरुवात केली. माणसाला सुद्धा बदलायला चालू केले. कित्येक राक्षस सुद्धा ठार केली. राक्षस ठार केली त्या ठिकाणी कितीतरी जाळून टाकली. कितीतरी काय बांधून फेकली समुद्रात. खूप मोठा विध्वंस त्या शेपटीनं त्या ठिकाणी केलेला आहे. आणि हा सगळा विध्वंस सगळी लंका दहन झाली. लंका सगळी पिटली. काय राहिलं नाही तिथं. आणि मग हनुमंतरायाच्या लक्षात येते की आता सगळी लंका पिटली. मग ही आग जर काय गोष्टी ह्याच्यापर्यंत अशुभोणापर्यंत गेल्यानंतर तिथं सीतामाय हाय का नाही त्याला काय झाले आज काय माहिती नाही. तर ही आग कुठं कुठून काय काय ठिणक्या पडलेल्या आणि सीतामाईपर्यंत पोचली आहे का? तिला काय झाले गेले का? तिला काय गडबड झाली गेले का? ही सुद्धा शंका. बघा इतकं कार्य करत असताना सुद्धा लक्ष कोणावर आहे? सीतामाईवर आहे. देव तिथे भाव तिथे देव. भाव भावाशिवाय देव नाही. भाविकीने भक्ती, भक्तीविने मुक्ती, बळीविने शक्ती बोलू नाही. भाव नंतर देव नाही. पण आपल्या भावाचा काही विषय नसतो. भाव एकीकडं आणि देव एकीकडं. नाम एखादा घेते आणि टाळ दुसऱ्याचा वाजवायला जाते. त्याचा भाव त्याचे ते काय करते त्याचं त्याला माहिती. त्याचा देव होईल. आपला तो एक देव करून घ्यावा. ते देवीने जेव्हा सुख होईल घडत नाही. शोकांतिक आहे. इथं मात्र पूर्ण लक्ष सीतामाईवर. जे काम सांगले कोणी सांगितले? गुरुनी सांगितलेले आहे. गुरुवचन प्रतिपादन हेच परमार्थाचे मुख्य लक्षण.
सीतामाईवर लक्ष आहे. पुन्हा आता हे काम बंद करून कसं जायचं, सीताबाई आहे का नाही बघायला, तिला काय झालं नाही बघायला. काम तर बंद ठेवायचं नाही. त्या काळातच असे भक्त होते असं समजू नका. आताच्या काळात सुद्धा असे भक्त होऊन गेले, आपल्या जवळ होऊन गेले, नवे पंढरपूर नगरीत होऊन गेले. सावता महाराज कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. कांदा मुळे त्याला विठ्ठल दिसत होता. म्हणजे भाव किती किती शुद्ध भाव, की भगवान सगळ्या मळ्यात दिसावते ना, सगळ्या भाजीपाल्यामध्ये दिसावं. म्हणजे विठ्ठलमय झाले. इथं कसं राममय झालेला आहे हनुमंतराया तसं. आणि मग वायुदेवाना स्वतःच्या वडिलांना तो प्रार्थना करतोय, वायुदेवाना की म्हणतोय सीतामाई सुरक्षित आहे का मला सांगा. मग वायुदेव, सगळीकडे वायू आहेच, कुठं वायू नाही अशी गोष्ट नाही. आणि वायुदेव सांगतात सीता सुखरूप आहे, तू काय चिंता करू नकोस. मग बरं झालं म्हणतो. आणि मग सगळे लंका धन केलेले आहे. याने जाळलेली लंका, 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 याने जाळलेली लंका. धन्य धन्य मले तुका, धन्य धन्य मले तुका. याने सीता शोध गेली, याने सीता शोध गेली, याने सीता शोध गेली, याने सीता शोध गेली. आणि मग सगळं कार्य चांगल्या पद्धतीने शेट्टीने केलेले आहे, धनुष केलेलं आहे, सगळं झालेलं आहे. आणि आता दहशत निर्माण झालेली आहे हनुमंतरायांची. आता राजा रावणाने भीती घेतलेली आहे. आता काय आपलं खरं नाही का, तर ह्याच्यामुळे काहीच आपल्या इलाज चालत नाही, काही इलाज चालत नाही. आणि मग हे सगळं कार्य करून सीतामाईची तो भेट घेतोय हनुमंतराया. आणि म्हणतोय आता मला निरोप द्या, म्हणतोय मला जायचंय. आणि ही वार्ता सगळी सांगायचे. हनुमंतराया सीतामाईची भेट घेऊन आश्वासन देतोय की निश्चितपणानं प्रभू रामचंद्राची तुम्हाला भेट होईल आणि तुमची सुटका होईल. मी आताच तुम्हाला घेऊन गेलो असतो, परंतु रामाची आज्ञा नाही तशी. मला फक्त शोध करून आणायला सांगितले, शोध घेऊन यायला सांगितले. जर मला आणा म्हणून सांगितलं असतं तर मी आताच तुम्हाला घेऊन गेलो असतो, असं म्हणतोय. आणि त्या ठिकाणी सीतामाईचे निरोप घेऊन हनुमंतराया वानर सेनेपर्यंत पोहोचतोय. जे सागराजवळ वानर सेना थांबलेले असते तिथपर्यंत पोहोचतोय. आणि सीतेचा शोध लागलेला आहे. सगळ्या वानर सेनेला आनंद होतोय हनुमंतराया यायला लागलेलं बघून. कारण निश्चितपणाने सीतेचा शोध लागल्याशिवाय हनुमंतराया माघारी येणार नाही, परत येणार नाही, हे सगळ्यांना माहित होतं. आणि मग आनंद वाटला. हनुमंतराया पोहोचलेला आहे वानर सेनेजवळ, सगळ्यांना सांगतोय अशोकवनामध्ये सीता आहे, सीतेचा शोध लागलेला आहे. सगळ्या वानर सेनेला आनंद झालेला आहे. आणि आता हे सगळं प्रभू रामचंद्राला सांगायचं आहे, त्यांना हे सगळं कथन करायचं आहे. तर आता सांगायचं कोणी, कारण ह्याच्याबरोबर दुसरा कोण माणूस बी नाही. असं घडलं होतं मग सांगायला. जे सांगायचं ते कोणी हनुमंतरायाला सांगावं लागणार, स्वतः सांगावं लागणार तोंडाला. परंतु परमार्थ काय सांगतोय, शिष्यानं स्वतःची कीर्ती स्वतः गुरुपुढे सांगायची नसते. आपला मोठीपणा गुरुपुढे सांगायचा नसतो, कारण गुरु थोर आहे. आणि मग हनुमंतरायाला विचार करतोय, आता मी सीतेचा शोध लागल्यापर्यंत काय काय झाले मी कसं सांगू तोंडाला. कारण सांगताना मला अभिमान येईल, गर्व येईल, लाडलं जाईल. मग कसं सांगणार, म्हणून तो ब्रह्मपत्र लिहून घेतो.
ब्रह्मदेवाकडून हे सगळं ब्रह्मदेवाला सांगतोय काय काय घडलंय ते, आणि सगळं ब्रह्मपत्र घेऊन प्रभू रामचंद्राकडे जातात. राम लक्ष्मण सुग्रीव सगळ्यांना आनंद वाटतो. प्रभू रामचंद्राला सगळ्यांना आनंद वाटतो. हनुमंतराय आलेला आहे हे पाहून, सीतेचा शोध लागलेला आहे ही सगळी वार्ता करून सगळ्यांना आनंद वाटतो. कार्य सिद्ध झाल्याचा त्यांना आनंद वाटतो आणि ब्रह्मपत्राचं त्या ठिकाणी वाचन केलं जातं. हे खूप मोठं अध्याय आहे. सगळं विवेचन खूप मोठं ब्रह्मपत्राचं हे आहे. पण एक सारांश त्यातनं लक्षात घ्यायचा की आपलं कार्य गुरुला सांगण्यासाठी ब्रह्मदेवाकडून लिहून घेतलेले हे पत्र त्या ठिकाणी वाचन करून सांगण्यात येत आहे. ब्रह्मपत्राचं वाचन त्या ठिकाणी झालेलं आहे. सगळ्यांना आनंद वाटलेला आहे. इकडं लंकेमध्ये विभीषण सांगण्याचा प्रयत्न करतोय रावणाला की इतकं सगळं वाईट घडून सुद्धा तुम्ही आता तरी विचार करा आणि सीतामाईला प्रभू रामचंद्राकडे घेऊन सोडूया. पण काही केलं तो ऐकायला तयार नाही. रावणाची आईला सुद्धा वाटते कैकेयी मातेला की सीतेला सोडून यावं यांनी प्रभू रामचंद्राकडे, असं करू नये. आणि म्हणून ती विभीषणाला सांगते तू तर जाऊन सांग रावणाला की सीतेला सोडून ये म्हणून, नाहीतर आपली लंका बी राहत नाही, राज्य बी राहत नाही आणि आपण कोणच राहणार नाही. आणि मग आईच्या आज्ञेवरून विभीषण राजा रावणाकडे येतो आणि सांगण्याचा प्रयत्न करतोय की आईने मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे, सीतामाईला प्रभू रामचंद्राकडे सोपवूया आणि आपण हे विघ्न टाळूया, नाहीतर मोठं विघ्न आपल्यावरती येणार आहे. आपलं राज्य राहणार नाही, कोणी राहणार नाही. पण राजा रावण ऐकायला तयार नाही, कुणाचे ऐकायला तयार नाही. उलट तो शस्त्र घेऊन मारायला धावू लागला विभीषणाला. आणि त्याने सांगितलं राजा रावणाने तुला आमचं पटत नाही तर तू निघून जा राज्यातून आमच्या. का जे आमचं ऐकत नाही त्याने इतर राज्यात थांबायची काही गोष्ट नाही. ज्याला आमचं पटत नाही त्याने इथं थांबायची काही गरज नाही. तू निघून जा, आमच्या राज्यात थांबू नकोस असं सांगितलं. आणि विभीषणाला तेच हवं होतं. आईला जणू सांगतोय तू काय ऐकायला तयार नाही, आता मीच हे राज्य सोडून जातो, मीच प्रभू रामचंद्राकडे जातो आणि त्याची सेवा करत बसतो. कारण तो राम भक्त आहे विभीषण. आणि म्हणून आईला सांगून त्या ठिकाणाहून निघतो. विभीषण सुद्धा श्रीरामाकडेच त्यांना भेटण्यासाठी निघतोय. तोपर्यंत इकडं ब्रह्मपत्राचं वाचन झालेलं आहे आणि आता सीतेचा शोध लागलेला आहे. समुद्राच्या पलीकडं लंकेमध्ये अशोकवनात सीता आहे असं सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. सगळी वानर सेना राम लक्ष्मण अंगद सुग्रीव सगळे जण आता समुद्राच्या जवळ आलेले, कारण समुद्राच्या पलीकडे लंकेत जायचं आहे. आणि मग आता पलीकडे जायचं आहे तर समुद्र उल्लंघन केल्याशिवाय कसं जायचं. आणि मग सागराला विनंती करू लागली प्रभू रामचंद्र की आम्हाला तू वाट दिली पाहिजे, आम्ही पलीकडे कसं जायचं, आम्हाला वाट दिली पाहिजे पलीकडे जाण्यासाठी. प्रार्थना करू लागली. बघा स्वतः प्रभू रामचंद्र प्रार्थना करत बसले सागरावरती, सागराची प्रार्थना करत बसले काठावरती. काही गेले सागर ऐकायला तयार नाही आपली प्रार्थना. असं समजल्यानंतर राग आला प्रभू रामचंद्राला आणि बाण हातात घेऊन हे सगळं संपवत म्हणून चालले. आणि सागराने बोलवलं. सागर देवता समुद्र देवता त्यातून प्रगट झाल्या आणि त्यांनी वंदन केलं प्रभू रामचंद्राला. आणि मग सागराने सांगितलं, समुद्र देवतेने सांगितलं की तुम्ही ह्याच्यावरती सेतू बांधा आणि मग पलीकडे जा. आणि मग त्यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी समुद्रावरती सेतू बांधण्यात आलेला आहे. मोठमोठे पर्वत आणून त्या ठिकाणी टाकलेले आहेत, पण ते पाण्यामध्ये तरलेले आहेत. कसे तरले तर राम नामामुळे ते दरड सुद्धा पाण्यावर तरलेले आहेत. 100 योजने
एवढं लांब असा हा सेतू होता. 100 कोस, 400 कोसाचा अंतर, इतक्या लांबपर्यंतचा पल्ला होता तो सगळा सेतू तयार केलेला आहे. आणि मग सगळे वानर सेना राम लक्ष्मण त्या ठिकाणी सगळे आता पलीकडे जाण्यासाठी तयार झालेले. पण प्रभू रामचंद्रांना खूप मनामध्ये चंचल अवस्था निर्माण झाली की आपण पडदेना कधी जातोय आणि सीतेची भेट घेतोय अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे ते बाकी सगळेच वानर सेना वगैरे सगळे तिथेच सोडून लक्ष्मणाला मध्ये चल पडदेना आपण जाऊया घेऊन ते दोघच समुद्रावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मग त्या ठिकाणी अंगद नळ सगळे येतात आणि सुग्रीवाला सांगतात की दोघच चाललेले आपण इतका काटेकोटा करून इथपर्यंत आलोय, आता हे जाऊन येतील सगळं कार्य सिद्ध करतील, सीतेला घेऊन येतील, पण आपलं काय शेवट आपला कसा व्हायचा? आपण जे कार्य धरले अर्ध पूर्ण ते अर्ध्याच राहिलं, मग आपल्याला न नेते दोघच चालले. त्यांना विनंती करतात तुम्ही असं करू नका, आम्ही तुमच्या बरोबर येतो, आम्हाला राहिलेली सेवा करू द्या. सगळे वानर सेना लंकेमध्ये त्या ठिकाणी जाऊ लागते. लंकेकडे जाय सेतूवरून निघताना सगळ्याला घेऊन जाताना सागर देवता पुन्हा प्रभू रामचंद्रांना पुढील दिशा सगळी सांगत आहे. आणि तुम्ही चाललाय की ह्या विषयात जाऊ नका, तुम्ही हे वल्कल धारण केलेले तापशी वेश आहे, तपस्वीचा वेश आहे, मग ह्या विषयात पलीकडे जाऊ नका. तुम्ही आता कशाला चाललेला आहे? युद्ध करायला चाललेलं आहे. आणि तापशी वेशात कसं तुम्ही युद्ध करणार आहे? मग वेश बदलावं लागतो म्हणते की कापडं बदलायला लागते, त्यातले इथं कापडं ठेवून चालत नाही. मग कसली कापडं? क्षत्रियांची कपडे नेसून तुम्हाला युद्धाला जावं लागेल. आता कापडं आणायची कुठून? स्वतः समुद्र देवतेने सागरानं भगवंताची पूजा केली आणि त्यांना वस्त्र धारण करायला दिले. स्वतः समुद्राने वस्त्र दिलेले, हे वस्त्र परिधान करा आणि तुम्ही मग पुढे जा आणि त्या ठिकाणी क्षत्रियाचा वेश धारण करून मग पुढचं कार्य करा. त्या पद्धतीनं तो क्षत्रियांचा वेश धारण करून प्रभू रामचंद्र सगळे वानर सेनेसहित लक्ष्मण अंगद सगळे वानर सेना बरोबर घेऊन लंकेमध्ये प्रवेश केलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय हे सुंदरकांड आज या ठिकाणी श्रवणासाठी आपण घेतलेलं होतं. त्याला सुंदरकांड असं नाव का आहे तर यातील सगळ्या गोष्टी सुंदर आहेत. अत्यंत सुंदर असं हे कांड आहे, कारण इथं सुंदर असा पराक्रम हनुमंताचा आहे. सुंदर असा बोध या कांडामधून मिळत आहे, कारण भगवंताचे सगळं वर्णन या ठिकाणी या कांडामध्ये आहे. म्हणून या कांडाला सुंदरकांड असं नाव आहे. दिव्य असं हे कांड आहे. आता प्रभू रामचंद्र लंकेमध्ये पोहोचलेले आहे. आता पुढचा जो काय भाग आहे तो उद्याच्या कांडामध्ये आपण पाहणार आहोत. आजचा आरतीला कोण आहे? आरतीसाठी कोण आहे? तुम्ही आहे गेल्या वाकरीला की जर शेवा जरा थोडी आरबड वाकरी असू दे मात्र दोघं आहे ना Gracias.
उभं राहून भाव समाधी लागल्यामुळं काय भेटायचं लक्ष भाव समाधी लागल्यामुळं श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय